आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सांगली आयोजित इंट्रोडक्शन टू इंजिनिअरिंग वेबिनार भाग 2 मुलाखतीत आपल्या सर्वांचे स्वागत. या सत्रात आयटी विषय म्हणजे नक्की काय हे आज आपण बघणार आहोत. कार्यक्रम सुरू होण्याआधी विद्यार्थ्यांसाठी काही सूचना आहेत. सेमिनार चालू असताना कोणीही आपला कॅमेरा अथवा माईक चालू करायचा नाहीये किंवा कोणतीही स्क्रिप्ट प्रेझेंट करायची नाहीये की ज्यामुळे कार्यक्रमात व्यत्यय येईल. तसेच कोणतेही असे कृत्य करायचे नाहीये की कार्यक्रमात व्यत्यय होईल. आणि आपले काही प्रश्न असतील तर ते चॅटिंग बॉक्स मध्ये लिहावेत. तर आजच्या आपल्या प्रमुख वक्त्या म्हणून लाभलेल्या सरिता विठ्ठल बलसेटर मॅडम यांचे स्वागत. मॅडम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 2013 पासून संपर्कात आहेत व 2017 वाटरा डिपेक्सच्या कन्व्हिनर सुद्धा राहिल्या आहेत. त्यांनी इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी अमरावती येथून PhD व प्री डिफेन्स केला आहे. तसेच कम्प्युटर इंजिनिअरिंग शिवाजी युनिव्हर्सिटी मधून MTech केले आहे. मॅडमांना 17 वर्षाचा अकॅडमिक एक्सपिरियन्स व मॅडम आता सध्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल कराड मध्ये IT विषयाचे अध्यापन करत आहेत. तर यापुढील सूत्रे मी ऋतुजा गौराजे यांच्याकडे सोपवते. ऋतुजा ते हॅलो हॅलो आवाज येतोय. हा, तर मॅम तुम्हाला पहिला प्रश्न, IT इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये काय फरक आहे? हॅलो मॅम. नमस्कार सर्वांना, सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप स्वागत. तुम्हाला सगळ्यांना IT इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचं आहे, त्या बाबतीत जाणून घ्यायची इच्छा आहे. त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं खूप खूप कौतुक. आधी मी ABVP सांगली डिपेक्स यांच्याबद्दल आभार मानते की त्यांनी ही संधी सगळ्यांना आपल्याला उपलब्ध करून दिली, एकमेकांना जाणून घेण्याची आणि IT इंजिनिअरिंग काय आहे हे माहित करून घेण्यासाठी. सो त्यांना आधी थँक्स. तर ऋतुजाचा प्रश्न असा आहे की CSE म्हणजे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग किंवा IT इंजिनिअरिंग ह्यातला काय फरक आहे, काय डिफरन्स आहे? बेसिकली स्पीकिंग डिफरन्स असं काही नाहीये. दोन्हीकडेही सारखेच विषय असतात, दोन्हीकडेही सारखाच सिलेबस असतो. फक्त हार्डवेअर ओरिएंटेड आणि सॉफ्टवेअर ओरिएंटेड असा फरक आहे. तर हार्डवेअरचे विषय कशामध्ये जास्त असतात त्याला IT इंजिनिअरिंग म्हणतो, आणि सॉफ्टवेअरचे विषय ज्याच्यात जास्त असतात त्याला आपण कम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणतो. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर मार्केटमध्ये IT आणि CS असे दोन वेगळे इंजिनियर म्हणून कन्सिडर होतच नाहीत. बेसिकली त्यांना सॉफ्टवेअर इंजिनियर असंच म्हणलं जातं, आणि त्यामुळे त्यात ऍज सच डिफरन्स आहे असं काही नाही. सिलेबस मध्ये आता प्रत्येक युनिव्हर्सिटी, ऑटोनॉमस, प्रायव्हेट कॉलेज यांच्या सिलेबस मध्ये फरक असतो. आउट ऑफ स्टेट, विथ इन स्टेट परत तो फरक राहतोच की सिलेबस डिझाईन करताना काय असावं. काही जसं की तुम्ही बघितलं तर कर्नाटक युनिव्हर्सिटीजचे जे कॉलेज आहेत त्याच्यामध्ये IT इंजिनिअरिंगला सॉफ्टवेअरचा पार्ट जास्त आहे आणि हार्डवेअरचा पार्ट कमी आहे. पण महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं तर 50-50% आहे. तसंच तुम्ही मध्य प्रदेशमध्ये जर का गेलं तर तिकडे IT इंजिनियर्सला हार्डवेअर पार्ट जास्त आणि सॉफ्टवेअर कमी आहे. सो दॅट डिपेंड्स अपॉन की तुम्ही कुठं अभ्यास करता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातले विद्यार्थी आहात तर महाराष्ट्रामध्ये दोन्हीकडे वेटेज तेवढाच आहे, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरला. सो ऍट सच महाराष्ट्रात काही फरक नाहीये CS IT मध्ये. ओके. तर मॅम दुसरा प्रश्न, म्हणजे नक्की काय आणि त्यात काय काम कसं असतं? जसं ऋतुजा म्हणत आहे की IT इंजिनिअरिंग म्हणजे एक्झॅक्ट काय. आता मी आधीच्या प्रश्नात म्हणलं की IT असो किंवा CS इंजिनिअरिंग असो, मार्केटमध्ये त्याला प्रोग्रामर किंवा डेव्हलपर किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर अशीच ओळख असते. तर IT इंजिनिअरिंग हा क्षेत्र म्हणजे जे इंजिनियर्स बिहाइंड द स्क्रीन काम करतात, फ्रंट ऑफ द स्क्रीन काम नाही करत. म्हणजे तुम्हाला आम्हाला ते दिसत नाही, पण त्याच्या बॅकएंडला IT इंजिनियर्स काम करत असतात. थोडक्यात की आपण एवढे सगळे वेबसाईट्स वापरतो, वेबसाईटवर कुठलाही इंजिनियर आपल्याला नाही दिसत, पण त्याच्या मागे ते वेबसाईट बनवण्यासाठी जे कुणी काम करतात त्या सगळ्यांना IT इंजिनियर्स म्हणू शकतो.
मग आयटी इंजिनियर्सचं परत स्पेशलायझेशन हार्डवेअर इंजिनियर म्हणून असू शकतो आणि सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून पण असू शकतं. तर जर तुम्ही हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट घेतला तर तुम्हाला कम्प्युटर प्रोग्रामर किंवा सॉफ्टवेअर प्रोग्रामिंगचा पार्ट जास्त असतं आणि हार्डवेअर इंजिनिअरिंगचं स्पेशलायझेशन घेतला तर फिजिकल प्रोडक्ट्स डिझाईन करायचा पार्ट जास्त असतो. जसं की फिजिकल प्रोडक्ट्स म्हणजे तुमचं लॅपटॉप डिझायनिंग, त्याच्यानंतर तुमचं माऊस डिझाईन, कीबोर्ड डिझाईन किंवा ऑपरेटिंग सिस्टीम डिझायनिंग, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आणि जर तुम्हाला स्पेशलायझेशनच करायचं असेल आयटी इंजिनिअरिंग स्पेशलायझेशन, तर मार्केटमध्ये तुम्हाला आता AI ML स्पेशलायझेशन असं पण आलंय. म्हणजे ते हार्डवेअर सॉफ्टवेअर असं न राहता ते ऑल ब्रांचेसला सुटेबल असे आयटी इंजिनिअरिंगचे क्षेत्र आलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, हे सगळे आता ह्या वर्षी तर खूप इंट्रोड्यूस झालेले आहेत की बीटेक इन AI, बीटेक इन ML किंवा बीटेक इन डेटा सायन्स हे खूप इंट्रोड्यूस. त्या सगळ्यांना सुद्धा आयटी इंजिनियर्सच म्हणलं जाणार आहे. पण त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला कुठल्याही ब्रांचचा विद्यार्थी चालू शकतो. नॉट नेसेसरी की तो अमुक एका ब्रांचचा मेकॅनिकल, सिव्हिल किंवा कुठला तरी असले पाहिजे. सो आयटी इंजिनिअरिंग ह्याची स्पेशलायझेशन आहेच की तो सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर मध्ये आपलं करिअर करू शकतो. ओके मॅम. त्यामध्येच मला तुम्हाला आणखीन एक विचारायचं होतं की आयटी इंजिनियर किती अवघड आहे? आयटी इंजिनिअरिंग किंवा असं म्हणू आपण थोडक्यात की इंजिनिअरिंग अवघड नाही आहे, किंवा कुठलीही गोष्ट तुम्ही करायला घेतली आणि ती जर हार्डवर्कनी करत असाल आणि प्रेझन्स ऑफ माइंडनी करत असाल तुम्ही, तर ती अवघड नाहीये. त्यामुळे इंजिनिअरिंग हा क्षेत्र सुद्धा असं म्हणू शकत नाही की आपण अवघड आहे. तुम्ही कुठलाही क्षेत्र घ्या, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स कुठलंही घेतलं तरी त्या परीने तिथला सिलेबस तो असतोच. पण आयटी इंजिनिअरिंग मध्ये पर्टिक्युलरली असं टफ असं काही नाहीये किंवा अवघड असं काही नाहीये. आपण आपला आत्मसात कसा करतो प्रोग्रामिंग मध्ये, किंवा जे काही आपल्याला टार्गेट आपला आहे की हार्डवेअर व्हायचं का सॉफ्टवेअर इंजिनियर, त्याप्रमाणे त्याचं डिपेंडन्सी आहे की काही जणांना असं खूप भीती असते की मॅथमॅटिक्स 1, 2 आणि 3 आहे. पण बेसिकली इंजिनिअरिंगला येतानाच 12वी मध्ये मॅथमॅटिक्सचे मार्क्सच कन्सिडर केले जातात. त्यामुळे तुमचं जर मॅथमॅटिक्स चांगला असेल आणि तुम्हाला थोडंसं जरी इंजिनिअरिंगचं आवड असेल आणि तुम्हाला करायचं आहे त्यामध्ये अशी तीव्र इच्छा असेल, तर आयटी इंजिनिअरिंग काही कुठलं क्षेत्र मला नाही वाटत की ते अवघड असतं. हा मॅम. मग हे खरं आहे का मॅम, आयटी इंजिनिअरिंग हे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पेक्षा जास्त सोपं आहे? आता सोपं आणि अवघड कशावरती डिपेंड असतं खरं तर. तुम्ही बघितलं सिलेबस वाईज जर मॅचिंग केलं तर सिलेबस आयटी आणि कम्प्युटर इंजिनिअरिंगचा सेम आहे. जसं की मी पहिल्या प्रश्नातच म्हणलं होतं की दोन्हीत काही फारसा फरक नाहीये. हा, पण कम्प्युटरमध्ये प्रोग्रामिंगचा भाग जो असतो तो एक्सटेंडेबल लेवलला असतो, म्हणजे खूपच डीप लेवलला जाऊन घेतलं जातं. आणि तसं आयटी मध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरला समान वेटेज असतं. त्यामुळे तुमचं जेवढं डीप कम्प्युटरमध्ये ऍप्लिकेशन ओरिएंटेड किंवा प्रॅक्टिकल ओरिएंटेड घेतलं जातं त्याच्यापेक्षा थोडंसं कमी म्हणून कदाचित म्हणत असतील की आयटी सोपं आहे आणि कम्प्युटर अवघड आहे. ऍज सच सोपं किंवा अवघड असं काही नाहीये बघायला गेलं तर, किंवा कुठलं इझी आहे आणि कुठलं नॉट इझी आहे असं म्हणू शकत नाही आपण त्याला. कारण दोन्हीकडचा सिलेबस समसमान आहे, सारखा आहे. आणि जे तुम्ही कम्प्युटरमध्ये शिकता तेच आयटी मध्ये शिकणार आहे. रादर 1-2-4 अल्गोरिदम्स कधी इकडे जास्त असतात, कधी इकडे जास्त असतात. दॅट डिपेंड्स सिलेबस डिझायनिंग वरती. हा मॅम. मग या क्षेत्रामध्ये जाण्याआधी आपण कोणकोणते विषय माहीत असणे गरजेचे आहे स्टुडंट्सना? म्हणजे 12वी नंतर ऍक्च्युली आयटी इंजिनिअरिंगला तुम्ही 2 पद्धतीने जाऊ शकता. एक आहे 12वी नंतर तुम्ही हे दिलेले असेल जेईई किंवा सीईटी जी आपली महाराष्ट्राची असेल त्याच्यातून तुम्ही फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला जाऊ शकता. आणि दुसरं आहे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग, जे की डिप्लोमा करून आपण येऊ शकतो. मग जर तुम्ही म्हणला की काय आपल्याला किंवा आयटी इंजिनिअरिंग मध्ये येण्यासाठी आपल्यात काय क्वालिटीज हवेत, फ्रँकली स्पीकिंग क्वालिटीज असं प्रत्येक माणसात असतातच. फक्त यू हॅव टू
काय म्हणायचं त्याला इलॅबरेट करता आलं पाहिजे तुम्हाला. तर सिम्पल आपण जर विचार केला तर आपल्याकडे 5वीची स्कॉलरशिप आहे, 8वीची स्कॉलरशिप आहे, त्याच्यानंतर 9वी 10वीला NTS अशा परीक्षा आहेत ज्याच्यातनं आपलं लॉजिकल थिंकिंग डेव्हलप होतं, मॅथमॅटिक्स छान डेव्हलप होतं. मग आता ह्याच गोष्टी IT इंजिनिअरिंग क्षेत्रात किंवा कुठल्याही इंजिनिअरिंग क्षेत्रात येण्यासाठी ह्या गोष्टी गरजेच्या आहेत, की तुमचं लॉजिकल थिंकिंग पाहिजे, तुमच्याकडे इनोव्हेशन पाहिजे, त्याच्यानंतर तुमच्यात बेसिक नॅचरल क्युरिओसिटी पाहिजे कुठल्याही गोष्टीची. म्हणजे आपण फिजिक्स किंवा केमिस्ट्री शिकत असताना जनरली क्युरिओसिटी असते, अरे प्रिझम मधून लाईट कसे पडतात किंवा त्याच्याने रेनबो कलर्स कसे येतात. ही क्युरिओसिटी वाढत गेली की आपण काय करतो, फिजिक्सचा जास्त शोध घ्यायला सुरू करतो. तसंच जर एखाद्याला IT इंजिनियर व्हायचं असेल तर त्याच्या डोक्यात सारखे प्रश्न असले पाहिजेत, की थोडक्यात आपल्याला सारखे अँड्रॉइड ऍप दिसतात, त्याच्यातले वेगवेगळे प्रोग्राम्स लिहिलेले दिसत असतात, जसं की सिम्पल लिस्ट आहे, सॉर्टेड लिस्ट आहे, किंवा तुम्ही म्हणू शकता की किती जण आहेत, किती व्हिडिओज ऑन ठेवू शकता, किती ऑफ ठेवू शकता, स्पीकरची रेंज काय असली पाहिजे, कुठं ठेवल्यावर व्हिडिओचा रेंज चांगला दिसेल, किती कॅमेराज बॅकला असले पाहिजे, फ्रंटला असले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींची क्युरिओसिटी आपल्यात असली पाहिजे. तसंच जर आपण Amazonची वेबसाईट वापरत असेल सपोज उदाहरण, तर त्याच्यातलं वेगवेगळे ऑप्शन्स काय आहेत, पेमेंट करू शकतो का, तर पेमेंट किती पद्धतीने, म्हणजे असे प्रश्न पडले पाहिजेत. ज्याची क्युरिओसिटी लेवल जास्त आहे तो इंजिनिअरिंग मध्ये येऊ शकतो. क्युरियस असला पाहिजे, शिवाय कम्युनिकेशन स्किल थोडंसं चांगलं असलं पाहिजे, प्रोग्राम सॉल्व्हिंग स्किल्स चांगले पाहिजेत. प्रोग्राम किंवा म्हणा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स. एखादा मॅथमॅटिक्सचा प्रॉब्लेम आला तर आपल्याला लगेच डोक्यात येते की हे 10 फॉर्म्युले वापरावेत, हे 2, हे 4, मग ह्यातनं आपल्याला सोल्युशन मिळेल. तसंच जेव्हा तुम्ही IT इंजिनिअरिंग मध्ये येणार आहे त्यावेळेस तुमचं लॉजिक परफेक्ट पाहिजे, लॉजिक चांगलं असलं पाहिजे. थोडक्यात काय, तर सपोज एखादा प्रॉब्लेम आलाय की मला इथून कराडला जायचंय, तर मी कराडला कुठल्या कुठल्या पद्धतीने जाऊ शकते, बसनी, कारनी, टू व्हीलरनी किंवा लोकल बसनी जाऊ शकते किंवा कॉलेजच्या बसनी जाऊ शकते. हे विचार करण्याची जी पद्धत आहे, लॉजिकल थिंकिंग जे आहे ते ज्याचं चांगलं असेल आणि त्याच्यासोबत जोडून ज्याला मॅथमॅटिक्स चांगला आहे, असा विद्यार्थी IT इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात येऊ शकतो, रादर कुठल्याही इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात तो येऊ शकतो. लॉजिकल थिंकिंग इज मस्ट, क्युरिओसिटी लेवल चांगली असली पाहिजे, आणि थर्ड थिंग असला पाहिजे की तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी असलं पाहिजे, क्रिएशन आणि इनोव्हेशन असलं पाहिजे. की एखाद्याने सांगितलं की माझी अमुक अमुक एक 200 लोकांची फर्म आहे आणि त्याच्यासाठी मला एक ऍप किंवा सॉफ्टवेअर डेव्हलप करून द्या, तर मग ते इनोव्हेटिव्हनेसनी तुम्ही कसं त्यांना चांगल्यात चांगलं देऊ शकताय कस्टमरला, विचार करण्याची जी वृत्ती आहे ती ज्यांच्याकडे आहे तो IT इंजिनिअरिंग करू शकतो, म्हणजे चांगला करेल. नो डाऊट की बाकीचे पण करू शकतातच. ही क्युरिओसिटी लेवल आपोआप सेकंड इयर मध्ये आलं की वाढत जाते सिलेबस प्रमाणे, आणि मग आपण करतो ते. हा मॅम, आता हे तर कळलं की जाण्याआधी कोणते विषय माहीत असणे गरजेचे आहे. पण या क्षेत्रात शिकताना आपल्याला काय काय शिकायला मिळतं, कोणकोणते विषय आपल्याला शिकायला मिळतात? विषय ऍज सच जर म्हणले, सब्जेक्ट म्हणले, तर तुम्ही फर्स्ट इयरला जर ऍडमिशन घेतला तर 4 वर्षाचं इंजिनिअरिंग असतं. प्रत्येक सेमिस्टरला तुम्हाला साधारण 8 विषय असतात, 8 ते 9 विषय असतात. तर प्रत्येक सेमिस्टरचं मिळून तुम्ही 4 वर्ष गुणिले 2, प्रत्येक इयरला 2 सेमिस्टर असतात, तर साधारण 70 ते 75 विषय तुम्ही देता, जे क्रेडिट्स आहेत, क्रेडिट्स नाहीत असे. असे एकूण 75 विषय तर नक्की होतात 4 वर्षाचे मिळून. आणि जर का तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेतलं असेल तर मग त्यातनं तुमचे 7 अधिक 7 14 विषय कमी करायचे. मग तेवढे तुम्हाला साधारण 60 एक विषय तर मॅन्डेटरी आहेत कुठलंही इंजिनिअरिंग करायचं असेल तर, म्हणजे नॉट ओन्ली IT इंजिनिअरिंग, कुठलंही इंजिनिअरिंग केला तर 60 ते 75 विषय तुम्हाला नक्की असतात. यामध्ये मॅम त्याच्यामध्ये हा या IT इंजिनिअरिंग मध्ये आपण किती प्रोग्रामिंग लँग्वेज शिकू शकतो? त्याच्या आधी मी सांगेल की बेसिक जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग करताय त्याच्यामधले कॅटेगरीज असतात सब्जेक्टचे, जसे की बेसिक सायन्सेस. फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मेकॅनिक्स, त्याच्यानंतर सिव्हिल, असे कॉमन सब्जेक्ट जे असतात की सगळ्या इंजिनियर्सला कॉमन आहेत ते, असे सब्जेक्ट तुम्हाला बेसिक सायन्सेस म्हणून शिकायला लागतात. त्यानंतर इंजिनिअरिंग सायन्सेसचे विषय असतात जे की पर्टिक्युलरली इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स रिझॉल्व्ह करण्यासाठी वापरतात. त्यानंतर ह्युमॅनिटी आणि सोशल सायन्सेस, जसं की इथिक्स आहे, लॉज आहेत, इंजिनिअरिंग लॉज काय आहेत,
ह्या किंवा इंजिनियर्स साठीचे काय लॉज आहेत, त्यानंतर इंडस्ट्री बिहेव्हिअरल कसं असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यानंतर मग असतात कोर प्रोग्रामिंग, जिथे ऋतुजाने मला प्रश्न विचारला की काय बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतात. तर कोर प्रोग्रामिंगला सगळ्यात जास्त वेटेज असतो सिलेबस डिझायनिंगच्या वेळेस, 60% वेटेज असतो कोर प्रोग्रामिंगला. आणि त्यानंतर असतो प्रोग्रामिंग इलेक्टिव्ह. आता प्रोग्रामिंग इलेक्टिव्ह म्हणजे काय, तर मार्केटमध्ये जसे जसे वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस येत जातात ते त्यावेळी इंट्रोड्यूस केले जातात, म्हणून त्याला इलेक्टिव्ह म्हणलं जातं. म्हणजे मी 4th इयर, आता इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला आहे, 4th इयरला जाईपर्यंत तेच प्रोग्रामिंग लँग्वेजेस मार्केटमध्ये असतील असं नाही, त्यामुळे मग इलेक्टिव्ह ठेवले जातात. आणि त्याच्यानंतर असतात ओपन इलेक्टिव्ह, म्हणजे ओपन सोर्स प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठलंही सर्टिफाईड किंवा पैसे देऊन एखादं सॉफ्टवेअर घ्यावा नाही लागत. तर त्यातले ओपन इलेक्टिव्ह तुम्ही घेऊ शकता. ह्याच्या सोबतच तुम्हाला प्रोजेक्ट, सेमिनार, इंटर्नशिप असं सगळं मिळून तुम्हाला साधारण 75 विषय द्यावे लागतात. मग ऋतुजाचा प्रश्न जो होता की कोर प्रोग्रामिंग किती असते किंवा प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा प्रॅक्टिकल्स किंवा एकूण प्रोग्रामिंग लँग्वेजेस कसे असतील, असा तुझा प्रश्न आहे, बरोबर आहे? हो मॅम. तर तर जनरली काय होतं की बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेजेस जे आहेत की सगळ्या कम्प्युटर आणि IT इंजिनियर्सला शिकवलेच जातात, ज्याच्यामध्ये आहे C++ आणि जावा. ह्या 3 लँग्वेजेस तर सगळ्यांना कंपल्सरी सेकंड किंवा थर्ड इयरच्या फर्स्ट सेमिस्टर पर्यंत होऊन जातात. C++, जावा. त्याच्यानंतर आता जे ट्रेंड आलाय मागच्या वर्षीपासून, त्याच्यामध्ये डेटा सायन्स खूप उभारून आलेला आहे. त्यामुळं डेटा सायन्सचे जे लँग्वेजेस आहेत R आणि पायथॉन, हे काही युनिव्हर्सिटी जसं की पुणे युनिव्हर्सिटीमध्ये किंवा बाटू युनिव्हर्सिटीमध्ये R आणि पायथॉन हे फर्स्ट इयरला शिकवलं जात आहे. पण काही अशा लँग्वेजेस आहेत जे की कोर लँग्वेजेस, जे शिकूनच तुम्ही पुढे जाऊ शकता, तसं आहे C आणि C++ आणि जावा. त्यामुळे ह्या 3 लँग्वेजेस तर कंपल्सरी असतात. त्यानंतर वेब पेज डिझायनिंगसाठीचे प्रोग्रामिंग लँग्वेज असतात, जसं की PHP झालं, JSP झालं, स्ट्रट्स झालं, हायबरनेट, स्प्रिंग, अँग्युलर JS, हे वेगवेगळे प्रोग्रामिंग लँग्वेज वेब पेज किंवा वेबसाईट डिझायनिंग, वेब प्रोग्रामिंगसाठी लागतात. तसंच अजून एक क्षेत्र गेले 3 वर्षात आलंय, जे की अँड्रॉइड ऍप डेव्हलपमेंट. त्याच्याही प्रोग्रामिंग लँग्वेजेस वेगवेगळे आहेत, ज्याच्यामध्ये आपण ASP.NET ह्या टाईपचे लँग्वेजेस शिकतो. तर इन ऑल तुम्ही जर बघितलं तर कोर प्रोग्रामिंग लँग्वेज 3 ते 4 होतात, ज्याच्यावरून तुम्ही इतर सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसचा अभ्यास स्वतः करू शकता. दुसरं क्षेत्र प्रोग्रामिंगचं कॅटेगरी आहे ते म्हणजे वेबसाईट आणि वेब पेज डेव्हलपमेंट, आणि तिसरं जे आहे ते अँड्रॉइड ऍप डेव्हलपमेंट. सो साधारण तुम्ही 8 ते 10 लँग्वेजेस परफेक्ट होतात तुमचे 4 वर्षात इंजिनिअरिंगच्या. ओके. प्रश्न असा होता की किती सब्जेक्ट्सला प्रॅक्टिकल असतं? ओके. एव्हरी सेमिस्टर, म्हणजे प्रत्येक सेमिस्टरमध्ये किमान 3 ते 4 विषयांचं प्रॅक्टिकल आपल्याला असतं. जर सेकंड इयरमध्ये विचार केला तर कोर प्रॅक्टिकल सब्जेक्ट असतात, जे की 5 सब्जेक्ट आहेत: डेटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम, ऑपरेटिंग सिस्टीम, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, कम्प्युटर अल्गोरिदम आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. तसं तुम्ही सेकंड इयरमध्ये गेला तर थोडंसं ॲडव्हान्स लँग्वेजेसचं प्रॅक्टिकल तुम्हाला असणार आहे, जसं की IoT, AI, ML, इन्फॉर्मेशन रिट्रीव्हल, IR, ह्या विषयांवरती प्रॅक्टिकल असेल ॲडव्हान्स लेवलला. आणि साधारण तुम्हाला सेकंड थर्ड इयरमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज येतो की आपल्याला किती प्रॅक्टिकलचे विषय आहेत आणि आपण किती चांगलं कुठल्या प्रॅक्टिकलच्या विषयामध्ये करू शकतो. त्यानुसारच तुमचं 4th इयरचं करिअर ठरतं ऍक्च्युली, की तुम्ही प्रोजेक्ट कशात करणार आहे, प्रेझेंटेशन कशात देणार आहे, सेमिनार कशात देणार आहे. सो इन ऑल तुम्हाला प्रत्येक सेमिस्टरला 3 ते 4 प्रॅक्टिकल, जे की 2 भागात डिवायडेड आहेत, एक कोर प्रॅक्टिकल आणि एक ॲडव्हान्स प्रॅक्टिकल. सेकंड इयरमध्ये कोर प्रॅक्टिकलचे विषय असतात आणि थर्ड इयरमध्ये ॲडव्हान्स प्रॅक्टिकलचे विषय असतात. ऐकू आलं नाही खरं तर. बरं, मार्किंग स्कीमचं सांगते परत एकदा.
जेव्हा मार्किंग स्कीम ठरवली जाते त्यावेळेस एक कोर पेपर असतो, कोर प्रोग्रामिंग लँग्वेजचा पेपर, जो की 175 मार्काचा असतो. दुसरा एक असतो तो म्हणजे प्रॅक्टिकल फक्त असतं, त्याला थेअरी मार्क नसतात. तर तो साधारण 100 मार्काचा किंवा 75 मार्काचा असतो. तर थेअरीमध्ये विभाजन कसं केलं जातं, 60 मार्काचा लेखी पेपर आणि 40 मार्काचं इंटरनल. आता 40 मार्काचं इंटरनल म्हणजे काय, तर तुम्हाला युनिट टेस्ट घेतली जातात 2, जे की एकूण 30 मार्काचे असतात. आणि टीचर एखादा क्विज किंवा ट्युटोरियल घेऊन त्याचे मार्क देतात 10, ते झाले 40. आणि 60 मार्काचा पेपर असा मिळून 100 मार्काचा एक पेपर झाला. त्याच्यानंतर प्रॅक्टिसचे जे 20 मार्काची फायनल ओरल आणि प्रॅक्टिकल एक्झाम. त्याच्यानंतर 50 मार्काचे आठवड्याला त्या विषयाचं प्रॅक्टिकल होणार आहे. आठवड्याला ज्या विषयाचं प्रॅक्टिकल होणार आहे ते प्रत्येक आठवड्याला इव्हॅल्युएशन होणार, त्याचं असेसमेंट होणार 15 मार्कांनी, 20 मार्कांनी, 25, ते डिपेंड्स कॉलेज कसं घेतं. आणि मग त्याच्यावरून तुम्हाला शेवटी 50 मार्क दिले जाणार. तर असा तो प्रॅक्टिकलचा विषय झाला 100 मार्काचा. तसाच एक कोर विषय जो मी म्हणले प्रत्येक सेमिस्टरला एक तरी असतो 175 मार्काचा. त्याच्यामध्ये तुमचं 100 मार्काची थेअरी आणि त्याच विषयाची 75 मार्काची प्रॅक्टिकल एक्झाम असते. त्यामुळे विभाजन कसे कराल सब्जेक्टचं, 175 मार्काचा एक विषय, 100 मार्काचे 4 विषय आणि जे उरलेले 3 आहेत ते प्रॅक्टिकलचे विषय, असे 8 विषय एकूण तुम्हाला एका सेमिस्टरमध्ये असणार. साधारण जर तुम्ही विचार केला तर प्रत्येक सेमिस्टर ही 800 मार्काची असते. 800 मार्क कसे डिस्ट्रीब्यूट करायचे हे डिपेंड्स की ते युनिव्हर्सिटी किंवा ऑटोनॉमस कॉलेज जे आहेत ते कसे डिझाईन करतात त्याला. पण 800 मार्काची प्रत्येक इंजिनिअरिंग सेमिस्टर ही मॅन्डेटरी आहे. हा मॅम. हॅलो. हा ऋतुजा, हा कळलं का आता? हा कळलं मॅम. पुढचा प्रश्न असा होता की या क्षेत्रामध्ये किती व कोणकोणते प्रोजेक्ट हॅलो? कम्प्लीट करू. हॅलो हॅलो, हो, तुम्हाला आवाज ऐकू येते का मॅम? बोल. हा बोल ऋतुजा. हा. हो येतोय. हा, विद्यार्थ्यांकडून या क्षेत्रामध्ये किती व कोणकोणते प्रोजेक्ट कम्प्लीट करून घेतले जातात? ओके. जनरली आता हा विषय सिलेबस डिझायनिंगच्या वेळेस प्रोजेक्ट, सेमिनार्स आणि टेक्निकल प्रेझेंटेशन असा भाग केला जातो. तर प्रोजेक्ट म्हणजे काय, तर आपल्याला इंडस्ट्रीमध्ये जाऊन जे काम करायचं आहे त्याचं सखोल नॉलेज आपल्याला आपण एज्युकेशन घेत असतानाच मिळावा ह्याच्यासाठी प्रोजेक्ट करायचा असतो. तर आता प्रोजेक्ट तुम्हाला सेकंड इयर मध्ये जर तुम्ही केला तर त्याला म्हणतात, जनरली सिलेबसमध्ये 3 टप्प्यामध्ये प्रोजेक्ट असतात. मायनर प्रोजेक्ट 1 जे की सेकंड इयरला असतं, मायनर प्रोजेक्ट 2 जे की थर्ड इयरला असतं आणि मेजर प्रोजेक्ट म्हणजे फायनल इयर प्रोजेक्ट जे की शेवटच्या वर्षाला असतं. पण कसं केलं जातं, ह्याच्यासोबत 3 इंटर्नशिप दिले जातात. सेकंड इयरच्या पहिल्या सेमिस्टरमध्ये एक इंटर्नशिप होते, त्याच्या बेसिसवर तुम्हाला एक मायनर प्रोजेक्ट त्याच्या सेकंड सेम मध्ये करायचे असते. त्याच्यानंतर थर्ड इयर मध्ये एक इंटर्नशिप दिली जाते आणि त्याच्या नेक्स्ट सेमिस्टर मध्ये एक प्रोजेक्ट करायला लागतो, ज्याला मायनर प्रोजेक्ट 2 म्हणतात. आणि फायनल इयरच्या पहिल्या सेमला एक इंटर्नशिप दिली जाते आणि फायनल इयरच्या शेवटच्या सेमला तुम्हाला एक प्रोजेक्ट करावा लागतो, ज्याला म्हणतात मेजर प्रोजेक्ट. म्हणजे एकूण तुम्ही 3 प्रोजेक्ट करायचे असतात इंजिनिअरिंग मध्ये कम्प्लीट होईपर्यंत आणि त्याच्यासोबत तुम्हाला 3 इंटर्नशिप करायला लागतात, 2 सेमिनार करायला लागतात आणि एक टेक्निकल प्रेझेंटेशन करायला लागतं. हा सगळा प्रोजेक्टचाच भाग आहे म्हणून तसं सांगितलं. त्यामध्ये मॅम आणखी एक क्वेश्चन होता की कोणकोणत्या प्रकारचे प्रोजेक्ट करतात? असा असू शकतो का की डोमेन कुठले कुठले आहेत, कुठलं क्षेत्र निवडता येतो आपल्याला प्रोजेक्ट करताना. तर हा डोमेन मॅम. जर तुम्ही कम्प्युटर मध्ये विचार केला, डोमेन म्हणजे काय असतं, डोमेन म्हणजे काय असतं, तर मला पुढे जाऊन माझं करिअर कशामध्ये तयार करायचं आहे. तर मग वेगवेगळे डोमेन्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये आपण प्रोजेक्ट करून ग्रो करू शकतो.
तसेच तुम्हाला सिलेबसमध्ये पण ते विषय असतात. आयटी इंजिनिअरिंगच्या सिलेबसमध्ये पण ते विषय असतात आणि त्याच्या बेसिसवरच तुम्ही प्रोजेक्ट ठरवायचं असतं आणि त्याच्यात अजून खूप सखोल नॉलेज घेता येईल, प्रॅक्टिकल नॉलेज घेता येईल जास्तीत जास्त, इंडस्ट्री ओरिएंटेड नॉलेज घेता येईल जास्तीत जास्त, ह्याचा प्रयत्न केला जातो. तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रोजेक्ट कुठले करू शकता, कोर प्रोग्रामिंगचे प्रोजेक्ट करू शकता, जसं की ऑपरेटिंग सिस्टीम डिझाईन करायची, मला युनिक्स डिझाईन करायचंय, विंडोज सारखं डिझाईन करायचं आहे ऑपरेटिंग सिस्टीम, किंवा विंडोज 10 सारखं डिझाईन करायचंय, विंडोज एक्सपी, हे ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे कोर प्रोग्रामर्स झाले. त्याच्यानंतर तुम्ही एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्स हा एक डोमेन घेऊ शकता, आयओटी एक डोमेन घेऊ शकता प्रोजेक्ट करत असताना. सिक्युरिटी एक मोठा डोमेन आहे ज्याच्यामध्ये खूप काम चाललेलं असतं. त्याच्यामध्ये सायबर सिक्युरिटी आलं, डेटा सिक्युरिटी आलं, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी आलं. त्याच्यानंतर आता जे खूप इव्हॉल्व्ह होत आहे तो क्षेत्र म्हणजे डीप लर्निंग आलं. ठीक आहे, आपल्या फीचर्स वरून, चेहऱ्याच्या, डोळ्यांच्या, ओठांच्या, ह्या फीचर्स वरून वेगवेगळं प्रोग्रामिंग डेव्हलप केलं जातं, त्याला डीप लर्निंग म्हणतात. त्यानंतर आता आपण गुगल मीट वापरतो आहे, ते ऍप डेव्हलपमेंटचं एक क्षेत्र आहे. त्याच्यानंतर आहे आपला सगळा डेटा जो आपण जीमेल वापरतो किंवा व्हॉट्सअप वापरतो किंवा कुठलेही असे जे ऍप वापरतात, तो डेटा जनरली क्लाउडवर स्टोअर होतो. तर मग त्याचं एक डोमेन आहे क्लाउड कम्प्युटिंग म्हणून. त्याच्यानंतर आहे कम्युनिकेशन इंडस्ट्री इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे जे आपण 5G 4G म्हणतोय त्याच्यात पण आयटी इंजिनियर्स लागतात त्यांचे सॉफ्टवेअर डेव्हलप करायला. तर तिथेही एक त्या टाईपचे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट तुम्ही करू शकता. त्यानंतर मोबाईल कम्प्युटिंग आहे, वेब डिझायनिंग आहे, त्याच्यानंतर आहे मोबाईल ऍप डिझाईन अँड क्रिएशन, त्याच्यानंतर आहे UI डिझायनिंग, हा एक खूप क्षेत्र वर येतं. UI म्हणजे युजर इंटरफेस. जसं की तुम्हाला आणि मला हा गुगल मीटचा ऍप वापरायला किती सोपं जात आहे, अगदी एक क्लिक वरती सगळं वर्किंग होत आहे. तर मग ह्याचं डिझाईन कसं असलं पाहिजे, लोकांना किंवा कस्टमरला इझी झालं पाहिजे हे सगळं हँडल करायला. तर मग UI डिझायनिंग, युजर इंटरफेस डिझायनिंग, हा पण एक मोठा क्षेत्र आहे, डोमेन आहे आणि त्याच्यात सुद्धा भरपूर मुलं प्रोजेक्ट्स करत असतात. किंवा आता जे आलंय ते चॅटबॉक्स डिझायनिंग, जसं की आपलं अमेझॉनचं आहे, AWS आहे, त्याच्यावरती क्लाउड वरती टाकून तुम्ही डेटा घेऊन त्याच्यावरती परत स्टोअर करून मग मशीनच आपल्याला बोलत असते की आता तुम्ही घरी आलाय तर मग कूलर लावू का, फॅन लावू का, एसी लावू का, किंवा फ्रीज कुलिंगला जास्त ठेवू का, असं सगळे प्रश्न ते चॅटबॉट डिझायनिंग, चॅटबॉट प्रोग्रामिंग म्हणतात, ज्याच्यामध्ये एकमेकांना माणूस नाही बोलत तर मशीन आणि माणसाचं बोलणं चाललेलं असतं. तर त्याला AI हा क्षेत्र पण म्हणला जातो. तर ह्या सगळ्या डोमेन्स मध्ये मुलं प्रोजेक्ट्स करू शकतात आणि हेच विषय त्यांना शिकायला सुद्धा असतात. ओके मॅम. सध्या तरी IT इंजिनिअरिंगच्या स्टुडंटना खूप संधी आहेत, पण IT इंजिनिअरिंगचं भविष्य काय आहे असं तुम्हाला वाटतं? अच्छा. तसं एमर्जिंग एरियाज किंवा अपकमिंग एरियाज किंवा ज्याच्यामध्ये मुलांना जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळेल किंवा इंजिनिअरिंग होईपर्यंत त्यांनी काय काय शिकलं पाहिजे जेणेकरून त्यांना जॉब मिळायला सोपं गेलं पाहिजे. सगळ्यात आधी तर मी हे सांगेन की तुम्हाला जॉबच करायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही एंटरप्रेनर पण होऊ शकता, स्वतःचा बिझनेसही स्टार्ट करू शकता. त्याच्यासाठी सुद्धा हे सगळे असेट्स लागतात, पण त्यातली कमाई सगळी आपली असते. आणि जर एखाद्याच्या डोक्यात असेलच की जनरली इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज, प्लेसमेंट, कॅम्पस, खूप कंपनीज वगैरे येत असतात, त्यामुळे बरेचदा मुलं विचार करतात की जॉबच केला पाहिजे. मग आपल्याला 4 वर्षांनी जर एखादा जॉब मिळवायचा असेल तर त्याच्यातले इमर्जिंग एरियाज किंवा अपकमिंग एरियाज काय आहेत हे जाणून घ्यायला लागतं. तर आता ह्या 4 वर्षात किंवा नेक्स्ट इयर 2 इयर मध्ये जे खूप ऍडव्हान्स लेवलला ह्या सगळ्या गोष्टी जाणार आहेत, त्याच्यातली एक सेक्टर आहे म्हणजे ब्लॉकचेन प्रोग्रामिंग आहे. ब्लॉकचेन प्रोग्रामिंग जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, क्रिप्टो करन्सी किंवा बिटकॉइन खूप मार्केटमध्ये मागच्या वर्षी फेमस झालं होतं, ज्याच्यावरून फ्रॉड झाले मोठे मोठे, किंवा त्यातनं फ्रॉडच नाही तर सिक्युरिटी पर्पजसाठी सुद्धा ब्लॉकचेन किंवा बिटकॉइन प्रोग्रामिंग, क्रिप्टो करन्सी हे खूप वापरलं जातं. त्याच्यानंतर खूप आता वापरलं जाणारं क्षेत्र म्हणजे आहे
AR ऑगमेंटेड रिअलिटी आणि व्हर्च्युअल रिअलिटी. जर तुम्ही तानाजी नावाचा पिक्चर पाहिला असेल तर तुम्हाला त्यात ऑगमेंटेड रिअलिटी पहिला 15 मिनिट तुम्हाला ऑगमेंटेड रिअलिटीच दिसते की एक व्हॅली दाखवली आणि त्याच्यामध्ये मग सैनिक इकडून तिकडे जातात. दॅट इज ऑल ऑगमेंटेड रिअलिटी. आणि व्हर्च्युअल रिअलिटी VR मध्ये सुद्धा आता खूप काम चालू आहे किंवा ते एमर्जिंग क्षेत्र आहे. माझ्या मते तर टेक महिंद्रा आणि इंजिनिअरिंगच्या मुलांनी नुसतं व्हिजिट करावं ह्यासाठी खूप मोठे मोठे लॅब्स डेव्हलप केलेले आहेत AR VR चे. जसं की मी मागच्या वेळी टेक महिंद्रामध्ये गेले होते त्यावेळेस तिथं असं बघितलं की तुम्हाला चंद्र कसा दिसेल आणि मग आपण पाय ठेवल्यावरती आपल्याला काय फिलिंग येतील, आपल्याला कसं वाटेल चंद्रावर गेल्यानंतर होऊ शकतात. म्हणजे आपल्या डोळ्याला एक गॉगल घालतात आणि तर आपल्याला वाटतं की आपण जणू त्या ह्याच्यावरती गेलोच आहे मून वरती वगैरे. ते गेमिंग आहे. गेमिंग आर्किटेक्चर मध्ये पण खूप संधी आता आहेत. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे PUBG जे आहे ते AR VR वरती बेस्ड गेम आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला व्हिज्युअलायझेशन जे होतं ते सगळं आर्टिफिशियल आहे, ऑगमेंटेड आहे. पण तरी आपल्याला वाटतं की ते खरंच सगळं चाललेलं आहे. तर AR VR एक मोठा क्षेत्र आहे. त्याच्यानंतर येतंय ते क्वांटम प्रोग्रामिंग येतं जे की बेसिक फिजिक्स वरती आहे, ज्याच्यामध्ये डेटा सेव्हिंग साठी ऑप्शन्स चाललेले आहेत. आता जो आपण डेटा सेव्ह करतो किंवा डेटा वापरतो तो जनरली फक्त 0 आणि 1 मध्ये सेव्ह केलं जातं किंवा कम्प्युटरला फक्त 0 आणि 1च कळतं. तर आता तिसरा आकडा काहीतरी कळावा ह्याच्यासाठी क्वांटम प्रोग्रामिंग किंवा क्वांटम कम्प्युटिंग ही एक वर येणारी एरिया आहे. तसंच सायबर सेल खूप चांगले तयार होते. तर त्याच्यामध्ये हायब्रिड फॉरेन्सिक हा एक विषय खूप वर येतोय, एमर्जिंग एरिया आहे हायब्रिड फॉरेन्सिक म्हणून. तर हे काही क्षेत्र आहेत जसं की IoT आहे. त्याच्यानंतर एम्बियंट इंटेलिजन्स एक येत आहे. एम्बियन्सचं पण खूप आता करिअर चांगलं आहे. म्हणजे तुम्ही कम्प्युटरवर बसूनच सगळ्या क्षेत्राचं एम्बियन्स करू शकता. म्हणजे कसं दिसणार आहे, अगदी लँडस्केपिंग पासून ते इंटिरियर डिझायनिंग पर्यंत आपण काम न करता कम्प्युटरच प्रोग्रामिंग थ्रू आपल्याला त्याचा एम्बियन्स देईल की इथं लाईट लावली पाहिजे, इथे फॅन लावला पाहिजे, इथे उजेड आहे तर मग तुम्ही नॅचरल उजेड घ्या. असं सगळं आपल्याला कम्प्युटर प्रोग्रामच सांगणार आहे की तुमचं घर असं छान दिसलं पाहिजे किंवा गार्डन असा डिझाईन केला पाहिजे, एवढं क्षेत्र आहे, त्याची लांबी रुंदी एवढी आहे. तर हे क्षेत्र जे येत आहेत ते खूप वर येत आहेत. हे एमर्जिंग ट्रेंड्स आहेत. जसं मी म्हणलं ब्लॉकचेन, क्रिप्टोकरन्सी, AR VR, एम्बियंट इंटेलिजन्स, IoT, क्वांटम कम्प्युटिंग आणि हायब्रिड फॉरेन्सिक्स हे 10 क्षेत्र आहेत जे की आता अपकमिंग आहेत, जे नेक्स्ट अजून 4-6 वर्ष खूप चालणार आहेत. हा मॅम, ह्या COVID-19चा ह्या लॉकडाऊनचा काय परिणाम झाला आहे का त्या गोष्टीवर, IT इंजिनिअरिंगच्या भविष्यावर? भविष्यावर नक्की परिणाम झाला आहे पण तो चांगला आहे, वाईट तर नक्की नाहीये. आता जे जॉब आणि ओव्हरऑल आता कुठलाही क्षेत्र तुम्ही घेतलं, इंजिनिअरिंग किंवा जॉबचंच क्षेत्र नाही, व्यवसायात आहे, कुठेही आता कोविडमुळे थोडासा बॅकफुटला तर सगळेच जण आलेले आहेत थोडंफार. तर त्याचा परिणाम IT इंडस्ट्रीवरती काय झाला असेल तर माझ्या दृष्टीने तर तो चांगला झाला असेल. कारण आपल्याला करण्यासाठी अजून खूप क्षेत्र निर्माण झालेले आहेत. जसं की तुम्ही आता जर गुगल सर्च केलं की COVID-19 तर त्याच्या रिलेटेड डेटा सायन्स विथ COVID-19 ह्याचे सुद्धा खूप प्रोजेक्ट्स आलेले आहेत मार्केटमध्ये. तुम्ही घरी बसून सुद्धा करू शकता जर थोडंफार जरी नॉलेज असेल. दुसरं आहे डिजिटल मार्केटिंग वापरलं गेलंय, कारण आपण घरातच आहोत तर जास्तीत जास्त डिजिटल मार्केटिंग चा वापर होतो आहे आणि त्याच्यासाठी खूप काही करावं नाही लागत. एक अर्धा तासाचा कोर्स केला तरी डिजिटल मार्केटिंग थ्रू लोक 10-20 हजार आरामात कमवतात महिन्याला. त्यामुळे मला असं वाटत नाही की कोविडमुळे काही वाईट परिणाम IT इंडस्ट्रीवरती होईल पुढे जाऊन. रादर त्याला जास्त डिमांड असेल असं मला वाटतंय. सिनॅरिओ चेंज होतोय, सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी कम्प्युटर मधल्याच लागतायत. ओके मॅम, इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर कोणकोणत्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतात आपल्याला? म्हणजे तुम्ही बेसिक ग्रॅज्युएशन केल्यानंतर 4 वर्षाचं BTech
किंवा 3 वर्षाचं बीटेक आणि 3 वर्षाचं डिप्लोमा असं झाल्यानंतर तुम्हाला मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटीज जर तुम्ही म्हणला तर हायर एज्युकेशनच्या अपॉर्च्युनिटीज खूप आहेत मार्केटमध्ये. सगळ्यात पहिला की आपल्याकडे जे पीजी कोर्सेस आहेत, एमटेक ज्याला आपण म्हणतो, बीटेक नंतर एमटेक किंवा बी नंतर एमई जे आहे, आता त्याला कंपल्सरी गेट स्कोर लागतं. ह्या गेल्या 4 वर्षापासून गेट कंपल्सरी आहे. गेट स्कोरच्या बेसिसवरच तुमचं जसं जेईच्या स्कोरवर किंवा सीईटीच्या स्कोरवर तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळतं, तसं एमटेकला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्या गेट स्कोर वरती तुम्हाला ऍडमिशन मिळतं. त्यामुळं अपॉर्च्युनिटीज तुम्हाला बीटेक नंतर काय आहेत हायर एज्युकेशन मध्ये जर तुम्ही विचार केला तर एमटेक करू शकता. दुसरं आहे हे भारतात एमटेक करू शकता तुम्ही. IIT मध्ये पण एमटेक आहेत. त्याच्यानंतर सगळ्या युनिव्हर्सिटीज, ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये एमटेक सगळ्या विषयांमध्ये अवेलेबल झालंय. एमटेक स्पेशलायझेशन पण खूप आलेले आहेत मार्केटमध्ये. आणि दुसरं जे अपॉर्च्युनिटी तुम्हाला होऊ शकते बीटेक नंतर ती आहे म्हणजे MS करू शकता, जे आउट ऑफ इंडिया आहे. MS तुम्ही 2 पद्धतीने करू शकता. एक MS विथ रिसर्च करू शकता आणि MS विथ कोर्स वर्क करू शकता. आता मास्टर्स विथ कोर्स वर्क म्हणजे काय, तर आपलं जसं एमटेक भारतात आहे तसंच तिकडे असतं. सगळे विषय देऊन, थेरीचे पेपर देऊन, प्रॅक्टिकल एक्झाम करून मग तुम्हाला MS विथ कोर्स वर्क मिळतं. आणि दुसरं जे आहे ते MS विथ रिसर्च. त्याच्यामध्ये तुम्हाला थेरी पेपर वगैरे काही द्यावे नाही लागत. तुम्हाला केवळ रिसर्च करायचा असतो. त्या रिसर्च मधून वेगवेगळे रिसर्च पेपर्स वाचायचे असतात. रिसर्च पेपर्स वाचून तुम्ही एखादा स्वतःचा रिसर्च तयार करू शकताय, स्वतःचा रिसर्च पेपर्स पब्लिश करू शकताय आणि तिथे काही जर्नल्स, काही डोमेन्सला मान्यता आहे. ते मग तुम्हाला 2 वर्ष 3 वर्षामध्ये तो प्रोजेक्ट कम्प्लीट करून दाखवायचा असतो आणि तो कम्प्लीट केलेल्या प्रोजेक्टच्या बेसिसवर तुमचा रिसर्च पब्लिश करायचा असतो आणि म्हणून मग त्याला म्हणलं जातं MS विथ रिसर्च. मग ते डिपेंड्स, असतो कोर्स 2 वर्षाचा, मग तुमचं रिसर्च कम्प्लीट व्हायला तिथं खूप काय म्हणायचं स्ट्रिक्ट रूल्स आहेत. 2 वर्षात कम्प्लीट करायलाच पाहिजे MS ह्याचं. एक्सटेंडेबल MS इंडस्ट्रीमध्ये जाऊन जर तुम्ही केला तर एखादा वर्ष MS ला जास्ती देतात ते. त्याच्यानंतर अजून अपॉर्च्युनिटीज बीटेक नंतर जे आहेत ते तुम्ही शॉर्ट टर्म कोर्सेस करू शकता. 6 महिन्याचे, 8 महिन्याचे, 3 महिन्याचे. त्याच्यातही खूप चांगल्या संधी आहेत. त्याच्यामध्ये रिन्यूड संस्था आहेत, जसं की तुम्ही IIT, IIM मधून सुद्धा 3-3 महिन्याचे कोर्सेस करू शकता, जे की मागच्या वर्षी इंट्रोड्यूस झालेले आहेत सगळ्या IITs मध्ये. तुम्ही इंटर्नशिपसाठी सुद्धा IITs मध्ये जाऊ शकता. ते ओपन लॅब्स असतात 2 महिन्यासाठी आणि तुम्ही तिथे तुमच्या स्किल्सचा वापर करून ऍडमिशन घेऊ शकता. नुसतं IIT मध्ये जाऊन सुद्धा तिथला एखादा कोर्स 2 महिन्याचं तुम्ही मिळवू शकता. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे सुप्रसिद्ध सीडॅक कोर्सेस आहेत, जे 6 महिन्यात तुम्हाला जॉब प्लेसमेंट पण देतात एक्झाम्स घेऊन आणि त्यांची प्लेसमेंट पण चांगली असते. त्याच्यानंतर नॅस्कॉम थ्रू कोर्सेस चांगले मिळतात. मॅट्रिक्स नावाची कंपनी आहे, ज्याचे कोर्सेस खूप फेमस आहेत इंडिया आणि आउट ऑफ इंडिया. त्याच्यानंतर नेटवर्किंगच्या क्षेत्रामध्ये जेटिंग नावाची एक कंपनी आहे, ज्याचे कोर्सेस खूप फेमस आहेत. मग आता ह्या सगळ्या कोर्सेस मधून तुम्ही काय टाईपची जॉब करू शकता, दॅट डिपेंड्स. तुम्ही डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर होऊ शकता किंवा UI डिझायनर होऊ शकता, IoT प्रोग्रामर होऊ शकता, VLSI प्रोग्रामर होऊ शकता. ह्या शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत. चौथी संधी तुम्हाला आहे ती तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जाऊ शकता, जसं की MBA करू शकता, MBA इन IT. हे केल्याने खूप अपॉर्च्युनिटीज तुम्हाला हायर लेवल पोस्टचे मिळू शकतात. म्हणजे बीटेक IT आणि MBA IT हे जर केलं तर तुम्हाला खूप चांगले कोर्सेस मिळू शकतात. त्यासाठी तुम्हाला कॅट द्यायला लागते. कॅट थ्रू तुम्ही MBA करू शकता आणि ह्या सगळ्यातलं जर जॉब ओरिएंटेड काहीच आपल्याला जमू शकत नाही असं वाटलं तर खूप ओपन स्पेस आपल्याकडे आहे आणि ते म्हणजे तुम्ही स्वतःचा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करू शकता बीटेक नंतरच. आणि तेही मी हायर स्टडीज अपॉर्च्युनिटीज मध्येच धरते, कारण व्यवसाय सुरू करणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी सुद्धा तेवढेच सगळे स्किल्स लागतात, जे की एखादा जॉब करण्यासाठी लागतात. त्यामुळे
हे सगळे अपॉर्च्युनिटीज तुम्हाला बीटेक नंतर मिळू शकतात हायर एज्युकेशनसाठी. ओके मॅम. आता स्टुडंट्सना आणि त्यांच्या पालकांना सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पडणारा प्रश्न म्हणजे या क्षेत्रात शिक्षण घेतल्यानंतर सरासरी आपल्याला किती भेटू किती? सॅलरी भेटू शकते. अच्छा अच्छा, सॅलरी. सॅलरीच्या आधी मी सांगू इच्छिते की कारण सॅलरी डिपेंड्स अपॉन तुम्ही कुठल्या टाईपचा जॉब करताय. सॅलरी डायरेक्ट सगळ्यांना सारखीच असू शकते किंवा व्हॅरिएशन खूप आहे. हे डिपेंड्स की तुम्ही काय टाईपचा जॉब करताय. जर सपोज तुम्ही कॉलेजमधूनच कॅम्पस प्लेसमेंट तुम्ही खरोखर जर कुठल्याही IT इंजिनियरनी कॅम्पसमधून प्लेसमेंट होईल ह्याच्यासाठी 100% प्रयत्न केला पाहिजे, कारण त्याच्यापेक्षा सोपा इझिएस्ट वे जॉब मिळवण्यासाठी नाहीच आहे. डिग्री करत असतानाच आपल्याला प्लेसमेंट मिळणे. त्यामुळे कॅम्पस प्लेसमेंटचा पुरेपूर वापर करून 2-4 कंपनीजमध्ये तरी आपण प्लेस होऊ, आपला स्कोर चांगला येईल ह्याचा प्रयत्न मुलांनी केला पाहिजे जर जॉबच करायचा असेल तर. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट जॉब्सची संधी आहे. त्याच्यामधले पॅकेजेस फिक्स आहेत. एखादा क्लास 1 क्लास ऑफिसरला जसे असतात, तर गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला कुठे कुठे संधी असू शकते तर सिव्हिल सर्व्हिसेस, त्याच्यानंतर इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे जे की UPSC MPSC कंडक्ट करतं. त्याच्यानंतर PSU कंपनीज आहेत जसं की BPCL झालं, ONGC झालं किंवा NTPC झालं. ह्या सगळ्या कंपनीजमध्ये तुम्ही प्लेस होऊ शकता आणि ह्या सगळ्या कंपनीजमध्ये प्रत्येक स्टेटचा साधारण 50 ते 51% वाटा असतो जॉबसाठी. त्यामुळे तुम्ही जर ह्याच्यामधून प्रयत्न केले तर चांगले पॅकेजेस तुम्हाला मिळू शकतात. त्यानंतर जर तुम्ही कोर IT इंडस्ट्रीजमध्ये गेला, कोर IT इंडस्ट्रीजमध्ये 3 पोस्ट असतात कुठल्याही प्रोजेक्टवर काम करण्यासाठी. पहिला आहे ते सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर, दुसरा आहे सिनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि तिसरा आहे लीड सॉफ्टवेअर इंजिनियर. मग ह्याच्या बेसिसवर तुम्हाला किती पगार आहे किंवा तुमची सॅलरी काय आहे डिपेंडेंट आहे. तर गव्हर्नमेंट जॉब्स मध्ये फिक्स आहे क्लास 2 ऑफिसरला जे मिळतात तेच. त्याच्यानंतर सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियरला तुम्ही जर बघितलं तर 8 ते 9 लाखाचं अॅन्युअल इन्कम होऊ शकतं, अॅन्युअल पॅकेज असू शकतं. सिनियर सॉफ्टवेअर प्रोग्रामरला पण सेम 8 ते 9 लाखाचं पॅकेज असू शकतं. आणि लीड सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणजे जो मेन असतो प्रोजेक्ट वरती त्याला साधारण 14 ते 15 लाखाचं पॅकेज असतं इयरली. सो ऑन अन ॲव्हरेज जर कुठलाही IT इंजिनियर ह्या तिन्ही पोस्टला जरी नसेल आणि साधा प्रोग्रामर म्हणून जॉईन झाला असेल तरी त्याला इयरली 4 ते 5 लाखाचं पॅकेज आरामात मिळून जातं. त्यामुळे टाइम्स जॉबनी जे डिस्प्ले केलेलं आहे किंवा जे जूनमध्ये त्यांचं न्यूज लेटर येतं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ऑन अन ॲव्हरेज इंडियन IT इंडस्ट्रीमध्ये एका IT इंजिनियरला 4 ते 5 लाख रुपये इयरली पगार हा बेसिक मिळूनच जातो. ओके मॅम. सॅलरी व्हेरिएशन आहे. हा. पुढचा क्वेश्चन. हा. IT इंजिनिअरिंग मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगला काय बेनिफिट आहेत? काय बेनिफिट आहेत? ओके. आता AI आणि मशीन लर्निंग हे बेसिकली ITचे क्षेत्र आहेत ना. मशीन लर्निंग म्हणजे काय तर थोडक्यात, कारण ते आधी सांगितल्याशिवाय आपल्याला कळणार नाही त्याचे काय बेनिफिट्स. AI आणि मशीन लर्निंग ऍज इट इन कम्प्युटरिंग बेनिफिट आहेत का? हे आता कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा IT इंजिनिअरिंग ह्यात फरक आहे असं तुम्ही समजूच नका. बेसिकली मार्केटमध्ये गेल्यावर मला थेरी आणि तुमचे सर्टिफिकेट किती आहेत हे एंट्री करण्यासाठीच आहे. बाकी जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीत काम करताय, तुम्हाला एखादा प्रोजेक्ट जेव्हा देतायत त्यावेळेस तुमची लॉजिकल थिंकिंग काय आहे आणि तुम्हाला काय येतं कम्प्युटर मधलं हे खूप महत्वाचं ठरतं. त्यामुळे एंट्री करण्यासाठी जे जे करायला लागतं ते सुरुवात केली पाहिजे.
त्यानंतर विचार केला पाहिजे की आपल्याला कुठला प्रोजेक्ट दिलाय. आणि कंपनीज खूप चांगल्या असतात. ते 3 किंवा 6 महिन्याचं ऑन बेंच देतात आणि ट्रेनिंग देतात आपल्याला. ट्रेनिंग दिल्यानंतरच मग त्या प्रोजेक्ट वरती असाइन करतात. एखादा मुलगा ती ट्रेनिंग 1 महिन्यात कंप्लीट करतो, एखाद्याला 3 महिने, एखाद्याला 4 महिने लागतात. तर मला इथे सांगायचं असं आहे की आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा एआय आहे, मशीन लर्निंग आहे, ईएनटीसी इंजिनिअरिंग मध्ये पण आहे, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पण आहे, इलेक्ट्रिकल वाल्यांना सुद्धा एआय आणि मशीन लर्निंग आहे. का तर ह्या सगळ्याच्या मागे ह्या 2 गोष्टींचा वापर सध्या केला जातोय. म्हणजे एखादी मशीन तुम्हाला ऑटोमॅटिकली चालवायची असेल तर आपलं मेंदू जसं काम करतं एखाद्या मशीन चालवण्यासाठी, तसं मेकॅनिकल इंजिनियर त्याच्या मागचा प्रोग्राम लिहितो आणि तसं चालवतो. तसंच ईएनटीसीचा क्षेत्र जो आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्स त्यांच्यामध्ये रोबोट्सचा वापर जास्त केला जातो, रोबोट प्रोग्रामिंग. तर त्याच्या मागे C++चं प्रोग्रामिंग आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एआय आणि मशीन लर्निंगचे अल्गोरिदम्स वापरतात. सो असं आपण म्हणू शकत नाही की एका ठराविक क्षेत्रासाठी एआय आणि एमएल वापरतात. सगळ्याच इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये ह्या दोन्ही विषयांचा आता सब्जेक्ट ठेवलेले आहेत. कॉम्पिटिशनच्या क्षेत्रामध्ये, कॉम्पिटिशनच्या जगात आपण कोणतं लँग्वेज शिकायला? कोणती? कोणती लँग्वेज आम्ही शिकावी असं तुम्हाला वाटतं? नाही, प्रश्न नाही कळतंय. हॅलो, ऐकू येते का मॅम तुम्हाला? आत्ता येतंय. या कॉम्पिटिशनच्या जगात आम्ही कोणती लँग्वेज शिकावी असं तुम्हाला वाटतं? नाहीतर कोणती टेक्नॉलॉजी शिकावी असं तुम्हाला वाटतं? म्हणजे तू जनरल IT इंजिनियर. आयटी इंजिनिअरिंग करण्याला येण्यासाठी खूप बेनिफिट ठरेल तुम्हाला. आर लँग्वेज ज्यावेळी आहे IT इंजिनिअरिंग आर आणि पायथॉन शिकायला पाहिजे. वेब डिझायनिंग शिकू शकता. 12वी मध्ये ऍक्च्युली जावा आहे मुलांना, आर आहे, सॉरी जावा आहे, त्याच्यानंतर C++ आहे, वेब पेज डिझायनिंग आहे. त्यामुळे 12वीचं जे आयटीचं 200 मार्काचा पेपर आहे त्याच्यामध्ये हे जे सगळं थोडं थोडं शिकवलेलं आहे तेच जर त्यांनी चांगलं केलं तर आयटी इंजिनिअरिंग करत असताना त्यांना खूप सोपं जाईल सगळं. हा ऋतुजा. हा मॅम, झाले मॅम क्वेश्चन. थँक्यू एवढी माहिती दिल्याबद्दल. ओके, पुढची सूत्र धन्यवाद. मी सृष्टीला सोपवते. सृष्टी. हा ताई, आवाज येतोय? हा येतोय. हो हो हा दादा, कार्यक्रम संपवायचा ना? हो 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 हा चालेल. मॅडमांनी आपल्याला त्यांचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सांगली यांच्या वतीने मॅडमांचे आभार. व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभागी झाले त्याबद्दल विद्यार्थ्यांचे आभार. मी असं सांगते की कार्यक्रम संपला असं जाहीर करते. दादा. हो 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 मी एबीव्हीपी सांगलीचे खूप आभारी आहे की त्यांनी असा इन्फॉर्मेटिव्ह प्रोग्राम मुलांसाठी ठेवलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.